सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी राहत्या घरी 8:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली होती। या आत्महत्या प्रकरणात 19 तारखेला संशयित आरोपी म्हणून मनीषा मुसळे माने यांना पोलिसांनी अटक केली होती। त्यानंतर त्यांना सुरुवातीला 3 दिवसाची पोलीस कोठडी आणि पुन्हा 2 दिवसाची पोलीस कोठडी आणि पुन्हा त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। पोलिसांनी संपूर्णपणे तपास करून मनीषा मुसळे माने यांच्या विरोधात 17 जूनला सोलापूरच्या माननीय न्यायालयात 720 पानांचा दोषारोपपत्र दाखल केला होता। त्यानंतर त्याच्यावरती आज सुनावणी होऊन सोलापूरच्या मेहरबान कोर्टाने मनीषा माने मुसळे यांना 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर केला आहे। याबाबत अधिक माहिती देताना मनीषा मुसळे माने यांचे वकील काय म्हणाले आहेत पाहूयात। मुळात मनीषा मुसळे यांनी डॉक्टरांना आत्महत्येस प्रवृत्त केले। या गुन्ह्याखाली तिला दिनांक 19/4/2025 रोजी अटक करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर 20 तारखेला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर PCR झाला, MCR झाला। सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे। 29/4ला आम्ही मनीषा मुसळेचा जामिनाकरता अर्ज दाखल केला होता, परंतु दरम्यान पोलिसांनी नवीन कायद्याप्रमाणे पोलीस कस्टडी मागितली, त्यामुळे आम्ही जामीन अर्जासाठी प्रेस करू शकलो नाही। त्याच्यानंतर सरकारने सेवा मागायला मुदत मागली आणि दरम्यान दोषारोपपत्र दाखल झालं। दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी आम्ही न्यायालयास निदर्शनास आणून दिलं की ह्या दोषारोपपत्रात जर अवलोकन केलं तर याच्यामध्ये जी मेल दाखवलेला आहे 17 तारखेचा, जो मनीषाने डॉक्टर साहेबांना पाठवला आणि त्या मेलमुळे डॉक्टर साहेब व्यथित होऊन आत्महत्या केले असा जो आरोप होता, त्या मेलचं अवलोकन जर केलं तर त्याच्यामध्ये कुठेही अश्लील, घाणेरडे असे कोणतेही आरोप नव्हते आणि तो मेल पाठवल्यानंतर फिर्यादीप्रमाणेच मनीषा माने हिनं माफीनामा लिहून दिला होता, माफी मागितली होती। त्यावेळेस तो विषय संपलेला होता। असं असताना देखील तिच्यावर आरोप करण्यात आले। त्या मेलमुळे ते व्यथित होऊन आत्महत्या केल्या आणि मेलचं अवलोकन जर केलं तर त्या मेलमुळे डॉक्टर साहेब आत्महत्या करतील अशी कोणतीही परिस्थिती त्यामध्ये दिसून येत नव्हती, कारण त्या मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांना ऑप्शन्स होते की त्यांनी तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करू शकले असते, तिला कामावरून काढून टाकले असते, हे त्यांना ऑप्शन्स होते। आत्महत्या करणे हा ऑप्शन नव्हता आणि ही आत्महत्या प्रवृत्त करण्याचा विषय म्हणजे असा पाहिजे की त्यांना समोरच्या व्यक्तीला ज्याला आत्महत्या करायची आहे त्याला दुसरा कोणताच मार्ग नसावा आत्महत्येशिवाय। अशी परिस्थिती असेल तर तो इन्स्टिगेशनचा पार्ट मानला जातो, परंतु याच्यामध्ये इन्स्टिगेशन मनीषाकडून केलं आहे असं कुठं दिसून येत नाही आहे। त्याच्यानंतर सुसाईड नोट एक डॉक्टरांच्या पॉकेटमध्ये सापडली असा आरोप होता। त्या सुसाईड नोट जी आहे ती संशयास्पदरित्या दुसऱ्या दिवशी सापडते। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की पोस्टमॉर्टम करताना कपडे फाडताना ती सुसाईड नोट सापडली। वास्तविकता कपडे डॉक्टर साहेबांचे होते ते घटने दिवशीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि सुसाईडसारख्या केसमध्ये त्यांनी डॉक्टरांचे कपडे तपासले नाहीत ताबडतोब आणि ते कपडे दुसऱ्या दिवशी तपासले आणि त्यावेळेस चिठ्ठी सापडली। ह्या सगळ्या संशयास्पद बाबी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या। त्याच्यानंतर ती सुसाईड नोट जी होती ती मराठीत होती। आता दोषारोपपत्राचं अवलोकन जर केलं तर त्याच्यामध्ये 2001 नंतर डॉक्टरांनी मराठीत लिहिलं असं कुठलंही कागदपत्र सापडून येत नाही असं तपास अधिकाऱ्यांचं त्या दोषारोपपत्रात म्हणणं आहे। मग अशी परिस्थिती असताना 2001 नंतर 2024ला डॉक्टर साहेब मराठीत लिहिले आणि त्यांचं मराठी अक्षर त्यांच्या मुलांनी त्या परिस्थितीत ओळखलं। ह्या सगळ्या संशयास्पद बाबी न्यायालयासमोर मांडल्या आणि त्याच्यानंतर ज्या आर्थिक अपहाराबद्दल आमच्यावर आरोप केले गेले त्याचा जर कालावधी बघितला तर तो जुलै 2024पर्यंतचा होता आणि डॉक्टर साहेबांनी 9 महिन्यानंतर आत्महत्या केली। त्या आर्थिक अपहारामुळे डॉक्टर साहेबांनी आत्महत्या केली अशी देखील परिस्थिती नाही आणि जो आर्थिक अपहाराचा विषय दाखवला ते 39 लाख रुपये आमच्या खात्यावर अनअकाउंटेड होते आणि तो 32 महिन्याचा कालावधी होता। त्याच्यामुळे आमच्या खात्यामध्ये 32 महिन्यात 39 लाख रुपये दिसतात म्हणून डॉक्टर साहेबांना मानसिक त्रास झाला आणि त्यांनी आत्महत्या केली अशी देखील परिस्थिती नव्हती आणि डॉक्टर साहेबांनी आमचे अधिकार काढून घेतले ह्याच्यामुळे व्यथित होतो असं त्यांचं म्हणणं होतं। त्याला देखील कुठलाही दुजोरा दिसून येत नाही। या सगळ्या बाबी मी न्यायालयासमोर मांडल्या आणि दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे। आम्ही ट्रायल फेस करायला तयार आहे। न्यायालयाला विनंती केली, आमच्या युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने मनीषाचा जामीन मंजूर केला। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे।